धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी ज्यांनी काळाच्या मुखात उडी घेतली आणि थेट मृत्यूलाही जाब विचारला, असे आपल्या समाजाचे लढाऊ आणि झुंजार नेते मान्य श्री प्रल्हाददादा सोरमारे, त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडं आहे. त्यांनी नदीमध्ये उडी मारली आणि सरकारची अक्कल ताळ्यावरती आली. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी त्यांचा संघर्ष सुरूच आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशा पद्धतीच्या एका कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाची पत्रिका देण्यासाठी ते थेट छत्रपती संभाजीनगरहून कोल्हापूरला आलेले आहेत आणि ही ती पत्रिका आहे. बांधवांनो, अमोल पांढरे यांना भेटून त्यांनी या कार्यक्रमाची पत्रिका दिलेली आहे. आणि हा कार्यक्रम इतका भव्य दिव्य आहे की हा कार्यक्रम अवघ्या एकट्या महाराष्ट्राचा नसून संपूर्ण देशाचा हा कार्यक्रम आहे आणि पर्यायाने संपूर्ण जगाचा तो कार्यक्रम आहे असं म्हटलं तरी देखील ते वावगं ठरू नये. असा कोणता कार्यक्रम आहे तर हा कार्यक्रम आहे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी सोहळ्याचा. आणि या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी सोहळ्यासाठी त्यांनी इंदोर ते चौंडी राज्यस्तरीय संदेश रथयात्रा काढलेली आहे. अर्थातच त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ इतिहासामध्ये आम्ही राजे होतो हे सांगण्यामध्ये वेळ वाया घालवू नका, तर इतिहासापासून धडे घ्या, दाखले घ्या, इतिहासाचा बोध घ्या, इतिहासातून शोध घ्या आणि इतिहासाची पुनरावृत्ती करायला शिका. एक फार मोठा संदेश या समाजाला देण्यासाठी आणि पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या सोनेरी आणि गौरवशाली इतिहासाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीनं ही भव्य दिव्य अशी संदेश रथयात्रा आयोजित केलेली आहे. आणि याच विषयावरती आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मी महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांच्या वतीनं पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे जे जे अनुयायी आहेत त्या सर्वांच्या वतीनं या संदेश रथयात्रेसाठी मी प्रल्हाददादा सोरमारे यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्याशी या अनुषंगानं थोडीशी चर्चा देखील करतो. दादा, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली, जरा सविस्तर सांगा.